चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या करिअर मित्राच्या YouTube प्लॅटफॉर्मवर. बघा मित्रांनो, रिसेंटली एक बातमी सोशल मीडियाला व्हायरल झाली होती, की आता जे एम-पी-एस-सी कडनं एक समिती गठीत करण्यात आली होती. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं, की नवीन अभ्यासक्रम आपल्याला त्याच्यामध्ये काही बदल करायचे आहेत का? काही त्याच्यामध्ये रिफॉर्मेशन करायचे आहे का? तर यासाठी त्यांनी एक समिती गठीत केली होती व त्या समितीचं काम होतं, की ते अभ्यासक्रम हे करून आणि त्याच्यामध्ये गट अ, ब आणि क असे तिघं संवर्गाचे जे पदं होते, त्याच्याचा अभ्यासक्रम जो होता, त्याचं रिस्टोरेशन, त्याचं पुनर्वलोकन करायचं होतं. तर यासाठी ही समिती होती आणि त्यामध्ये एक संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला होता, की आता ही परीक्षा 3 महिने पुढे लोटली जाणार का? म्हणजे जी आपली गट क ची परीक्षा होती एम-पी-एस-सीची, तर ती आता पुढे लोटली जाणार का? पण यामध्ये बरेचसे मार्गदर्शक आहेत, आपले शिक्षक आहे, विद्यार्थी आहे, त्यांनी त्याच्यावर व्हिडिओ घेतल्या, प्रतिक्रिया दिल्यात. मीही त्याच्यावर व्हिडिओ घेतला होता. तर आपल्याला सर्वांना ही गोष्ट क्लिअर झाली होती, की आता 3 महिने आपल्याला पुढे आहे आणि आता पॅटर्न हा गट कसा बदलणार आहे. तर यामध्ये एम-पी-एस-सी आयोगाने काल एक परिपत्रक, प्रसिद्धीपत्रक दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट झालंय, की गट क चा जो सिलेबस आहे, तो सिलेबस कुठेही बदलणार नाहीये म्हणून. ओके. तो सिलेबस जसाच तसा म्हणजे पूर्वी जो सिलेबस होता, म्हणजे याच्या आधी जो सिलेबस होता, तो सिलेबस ॲज इट इज असणार आहे. म्हणजे आता मोठी 2 गोष्टी याच्यामध्ये आहे. एक आनंदाची आहे आणि एक थोडी अनसॅटिस्फाय मी म्हणू शकतो त्या पद्धतीची एक आहे. ओके. तर बघा आनंदाची गोष्ट एक आहे, की आता एम-पी-एस-सीने हे प्रसिद्ध पत्रक काढलंय. कधीचं आहे बघा हे? तर हे प्रसिद्धी पत्रक जे आहे 19 जूनचं हे प्रसिद्धी पत्रक आहे. म्हणजे काय आहे, की एम-पी-एस-सीची जी ॲड काढण्याची कार्यवाही आहे, ती चालू आहे. ती ती गोष्ट जी आहे ना, ती ती चालू आहे आणि लवकरच त्याच्यामध्ये जाहिरात येईल असंही त्यांनी याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. ओके. तर त्याच्यामुळे ही एक आनंदाची गोष्ट आहे आपल्याला. पॅटर्न आपल्याला क्लिअर झालाय, अभ्यासक्रम आपल्याला क्लिअर झालाय, की कशा पद्धतीने असणार आहे गट क चा. ओके. पण आता एक याच्यामध्ये दुसरी म्हणजे अनसॅटिस्फाय गोष्ट जी आहे, तर ती आहे, की आता जे नवीन संवर्ग आहेत, म्हणजे जसं गट क मध्ये नवीन पदं ॲड झालेले आहेत. जसं तलाठी असेल, यासारखे काही पदं जे ॲड झालेत ना, तलाठीसारखे, तर सरळ सेवेतले जे एम-पी-एस-सी कडे वर्ग करण्यात आले होते ते. तर आता त्यांच्यासाठी जर हा पॅटर्न असेल, तर मग त्या एक्झामला तो पॅटर्न सूट होईल का? म्हणजे तो न्याय मिळेल का तिथे? तर तोही एक थोडासा क्लॅरिटी मिळणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी थोडंसं आपल्याला वेट करावं लागणार आहे. म्हणजे थोडंसं किती? तर थोडंसं म्हणजे आपल्याला एक आता जाहिरात येईपर्यंत आपल्याला वेट करावी लागणार आहे. पण बेसिक लेव्हलला आता एक स्टार्ट तुम्हाला करायचा होता. एक सुरुवात करायची होती, की काय करायचं, कुठं करायचं, कसं करायचं. तर आता तुम्हाला एम-पी-एस-सी आयोगाने ही क्लॅरिटी दिलेली आहे, की तुम्हाला आता अभ्यास जो करायचा आहे, तो ग्रुप सीच्या पॅटर्ननीच तुम्हाला तिथे अभ्यास करायला लागणार आहे. ओके. तर आता हे प्रसिद्धीपत्रक काय आहे? तर ते आपण बघू आता. आता हे प्रसिद्धीपत्रक काढण्याचं कारण काय आहे बरं? आयोगाचं हे प्रसिद्धीपत्रक काढण्याचं कारण काय आहे? तर काय झालं होतं, की आता उदाहरणार्थ मी आहे. एक मुलगा आहे, त्याला अभ्यास करायचा होता गट क चा. त्याला कन्फ्युजन होतं, की बाबा मी अभ्यास करू तर कोणत्या पॅटर्नने करू? ए वाचू की काय बोलतात ना 1-2 म्हणू? हां, तर हा कन्फ्युजन भरपूर होता. सगळेजण म्हणायचं हे गण्या म्हणायचं, की बाबा हे पॅटर्न येणार ए-बी-सी-डीचा. मने म्हणायचं पॅटर्न येणार 1-2चा आणि दुसरा एक कार्यकर्ता म्हणायचा, तो म्हणायचा, की नाही अबकडे येणार. मग याच्यामध्ये काय व्हायचं चुराडा व्हायचा विद्यार्थ्यांचा. याच्यामध्ये चुराडा व्हायचा विद्यार्थ्यांचा. मग याच्यामध्ये काय व्हायचं जे चांगले मार्गदर्शक आहे ना, तर त्या चांगल्या मार्गदर्शकांचंही तिथे विद्यार्थ्यांना कन्फ्यूज व्हायचं. त्यांच्यावरही विद्यार्थी डाउट्स घ्यायचे. मग त्या ठिकाणी काय व्हायचं, की मुलं एकतर अभ्यास करायचे, मग जे रट्टा चालू आहे तोच चालू ठेवायचे आणि नाहीतर मग काही वेळेला काय करायचे, की बाबा जाऊ द्या, बघू जेव्हा पॅटर्न येईल, जेव्हा अभ्यासक्रम येईल त्यावेळेला आपण अभ्यास सुरू करू. असा संभ्रम होता. मग आता याने काय होत होतं, की तुमचं नुकसान होत होतं तिथं. तिथं गण्या-मन्या दुसरं कोणाचा यांचा फायदा होत होता का? नाही. या ठिकाणी नुकसान कोणाचं होत होतं, तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं होत होतं. ठीक आहे. तर आता बघा याच्यामध्ये एक विषय आहे. हे जे प्रसिद्धीपत्रक आहे, हे एक काय म्हणतात ना संजीवनी म्हणून तुमच्यासाठी आलेलं आहे. यामध्ये पूर्ण स्पष्टता आहे. पूर्ण याच्यामध्ये स्पष्ट केलंय, की गट क चा जो सिलेबस आहे, तो पूर्णपणे
पूर्णपणे हा जुन्याच पॅटर्न नुसार असणार आहे. त्याच्यामुळे गण्या मन्या राम्या चाम्या जे पण असतील त्या प्रत्येकाने आता अभ्यासाला लागायचंय. त्या प्रत्येकाने अभ्यासाला लागायचंय. आता भरतीची वाट पाहायची नाही, नवीन अभ्यासक्रमाची वाट पाहायची नाही. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं आता बहाणे कारण देऊन चालणार नाही. जर ॲड एका महिन्यात आपली आली तर आपण त्यासाठी प्रिपेअर असायला हवं, त्यासाठी तयार असायला हवं. ओके. तर जेही विद्यार्थी अजून प्रिपरेशनला तयारीला सुरुवात केलेली नसेल अशा लोकांनी, तर त्यांनी आता तयारीला लागणं गरजेचं आहे. आणि ज्या लोकांनी ऑलरेडी सुरू केली तर त्यांच्यासाठी सोनेपी सुहाग आहे. ओके. तर बघू प्रसिद्धीपत्रक काय आहे आपलं. तर विषय आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमासंदर्भात समाज माध्यमामध्ये प्रसारित होणाऱ्या बातम्यांबाबतचं हे प्रसिद्धीपत्रक आहे. जी समिती गठीत करण्यात आली होती, मी तुम्हाला सांगितलं होतं. तर त्या समितीबाबतचे जे बरेचशा गोष्टी आहेत, अफवा म्हणू शकतो आपण किंवा तर्कवितर्क म्हणू शकतो, अफवा नाही म्हणू शकत त्याला. कारण प्रत्येक मार्गदर्शक हा तुम्हाला मार्गच दाखवण्याचं काम करत असतो. तो युट्यूबवर असेल, तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग असेल, तर कोणत्याही ठिकाणी जर असेल ना, तर तुम्हाला ते तुमच्या हितासाठीच तो तिथे वर्क करत असतो. त्याच्यामध्ये तो अफवा टाकून त्याच्यासाठी पर्सनल त्याचा स्वार्थ त्याच्यामध्ये काही नसतो. ठीक आहे. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला एक सांगतो, जर आता या अफवा अगर होत होत्या तर या अफवांचं उत्तर देण्याचं काम कोण करायचं, काम कोणाचं होतं, तर ते होतं MPSCचं. आणि त्यांनी हे काम तरी त्यांना जमलेलं आहे. ठीक आहे. हे काम तरी जमलेलं आहे. याच्याबद्दल MPSCचे खरंच आभार मानायला पाहिजे की हे परिपत्रक त्यांनी एवढ्या लवकर काढलं. जेवढ्या तत्परतेने हे परिपत्रक काढलं तेवढ्या तत्परतेने जर ॲडही काढली असती तर ते याच्यापेक्षा मोठी गोष्ट अजून दुसरी काय झाली असते आपल्याला. ठीक आहे. तर बघा असं आहे, याच्यामध्ये काय सांगितलंय त्यांनी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विनंतीनुसार विविध स्पर्धा परीक्षांच्या विद्यमान अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन करण्यासाठी शासनाच्या नियोजन विभागाअंतर्गत असलेल्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच काय आपलं मित्रा या संस्थेकडून तज्ञ समिती गठीत करण्यात आली आहे. ही समितीबद्दल मी तुम्हाला बोलत होते. ही समिती होती ती मित्रातर्फे ही समिती त्यांनी गठीत करण्यात आली होती. त्यानंतर ते काय म्हणतात की मागील काही दिवसापासून समाज माध्यमावर या समितीकडून सुरू असलेल्या पुनरावलोकनानुसार महाराष्ट्र गट क सेवा परीक्षेचा अभ्यासक्रम सुधारित करण्यात येऊन त्या नवीन अभ्यासक्रमानुसारच 2026 ची पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल अशी बातमी प्रसिद्ध किंवा प्रसारित केली जात आहे. हा, आता हे तर आपण प्रत्येक मार्गदर्शकाने इथे तर्कवितर्क लावले होते. त्यांनी ही बातमी अशी समजली होती की त्याच्यामध्ये की 2026 ची जी गट आहे तर तीही या नवीन सिलेबस नुसार नवीन पॅटर्न नुसार होणार आहे. ठीक आहे. कारण साहजिक आहे, जर सरळ सेवेचे ज्या परीक्षा आहेत, ज्या सरळ सेवेच्या परीक्षा त्याच्यासाठी एकच परीक्षा होत होती. मग ती परीक्षा उचलून जर MPSC कडे गेली तर प्रत्येकाचा गैरसमज तर्क वितर्क हा लागणारच तिथं की बाबा ही जी परीक्षा आहे ती ही जी समिती आहे तर ही समिती याच परीक्षांसाठी केलेली असेल. तुम्ही तिथे असं काही स्पष्ट केलेलं नव्हतं की यामध्ये नाही 2026 ची परीक्षा नसेल किंवा 2027 पासून हे लागू होईल, 2028 पासून हे लागू होईल. तिथे असं काहीच मेन्शन नव्हतं. त्याच्यामुळे प्रत्येक मार्गदर्शक असेल, शिक्षक असेल, विद्यार्थी असेल, या प्रत्येकाने हाच तर्क वितर्क इथे लावलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणतात, दुसरी गोष्ट येते, याबाबत सर्व संबंधित परीक्षार्थी उमेदवारांना सूचित करण्यात येत आहे की आयोगामार्फत अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन करण्यासाठी प्रक्रिया ही निरंतर स्वरूपाची असते. म्हणजे हे कायमस्वरूपी म्हणणं यांचं की चालू असते बा आमचं अभ्यासक्रम जो आहे हा चेक करणं, बदलणं, याच्यामध्ये काही चेंजेस आणणं हे आमचं चालूच असतं असं त्यांचं म्हणणं आहे. एखाद्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम बदलण्यापूर्वी नियुक्त केलेल्या समितीमार्फत प्राप्त झालेल्या अहवालानुसार आयोगाची रीतसर मान्यता घेण्यात येते. त्यानुसार परीक्षा योजना तयार केली जाते. तसेच त्या संदर्भातील प्रसिद्धीपत्रक देण्यात येऊन उमेदवारांना परीक्षेची तयारी करण्याकरिता पुरेसा कालावधीही देण्यात येतो. पुरेसा कालावधीही याच्यामध्ये देण्यात येतो असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट काय आहे बघा याच्यामध्ये, तिसरा पॉईंट काय आहे बघा, तिसरा पॉईंट महत्वाचा आहे आपल्यासाठी की सद्यस्थितीत सन 2026 ची महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा या विद्यमान अभ्यासक्रमानुसारच घेण्यात येणार आहे. ही ओळ जी आहे ही ओळ आपल्यासाठी खूप महत्वाची ठरलेली. ही ओळ जी आहे ती आपल्यासाठी खूप महत्वाची ठरली. कारण काय
की 2026 ची जी गट क ची परीक्षा आहे, ग्रुप सी ची जी परीक्षा आहे, तर ती ओल्ड ओल्ड म्हणू शकतो आपण, ओल्ड अभ्यासक्रमानुसारच ती होणार आहे. ती हे एका लाईन मध्ये स्पष्ट झालेलं आहे. आणि ही जी लाईन आहे ना, ही आयोगाकडनं येणं खूप गरजेची होती, खूप आधीच यायला पाहिजे होती, खूप आधीच यायला पाहिजे होती ही गोष्ट आयोगाकडनं. ज्या वेळेला जे हे झालं, 5 मेचा जी आर आला, 5 मेच्या जी आर मध्ये आपण बघितलं की ज्या गट क च्या परीक्षा होत्या सरळ सेवेच्या, त्या इकडे वर्ग करण्यात आल्या एमपीएससी कडे. तर त्यावेळेलाच ही गोष्ट आयोगाकडनं स्पष्ट करण्यात यायला पाहिजे होती. या एका ओळीमुळे विद्यार्थ्यांच्या जवळपास 1 ते 1.5 महिना वाया गेलेला आहे. विद्यार्थ्यांचा 1 ते 1.5 महिना वाया गेलाय. संभ्रमात विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू केला होता, संभ्रमात. काही लोकांनी तर अभ्यासच सोडून दिला होता की बाबा जाऊ द्या, जेव्हा आलं तेव्हा बघू. ही गोष्ट आयोगाने आधीच करायला पाहिजे होती. पण ठीक आहे, आता केली, त्याच्यासाठी काय आता आभारच मानावं लागेल त्यांचे. नंतर काय म्हणतात, सदर परीक्षेची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. आता लवकरच म्हणजे किती? उद्या होईल का, परवा होईल का? तर नाही. लवकरच म्हटलं तरी तुम्ही धरून चाला, 15 दिवस 1 महिना तरी याच्यासाठी लागू शकतो. प्लस 1 महिन्याच्या वरतीच तुम्ही धरून चाला, कमीत कमी 15 दिवस किंवा 1 महिना किंवा त्याच्यावरतीच या गोष्टी लागू शकतात. लवकरच म्हणल्यावर ते काही आज उद्यामध्ये ते टाकणार नाहीये आयोग याच्यामध्ये. तरी उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. काही शंका असल्यास आयोगाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. फक्त आयोगाने ही जी लाईन आहे ना, या लाईनला जागलं पाहिजे की आयोग म्हणतोय ना की आयोगाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. फक्त कॉल उचला तुम्ही, फक्त कॉल तुम्ही उचला, एवढी विनंती आहे सर्व विद्यार्थ्यांकडनं. ओके, तर याच्यासाठी सर्वांचं म्हणजे आयोगाचं खरं धन्यवाद करायला पाहिजे आपण सर्वांनी की ही क्लॅरिटी त्यांनी दिली. या गोष्टीचा विचार त्यांनी खूप लवकर करायला पाहिजे होता, पण केला. जाऊ द्या, ठीक आहे. आपल्याला प्रसिद्धी पत्रकाची महत्व आहे. आपण बऱ्याचशा गोष्टींनी त्रस्त आहोत आणि त्याच्यामुळे ही गोष्ट जरी लेट जरी झाली तर काही हरकत नाही, ठीक आहे. तर आता आपल्याला क्लिअरिटी मिळाली आहे प्रत्येकाला की अभ्यास कोणत्या पॅटर्ननी करायचा आहे, कोणत्या गोष्टींनी आपल्याला तयारी सुरू करायची, कशी करायची आहे. तर आता क्लॅरिटी मिळालेली आहे. गट क ची परीक्षा तुमची जुन्याच पॅटर्ननी होणार आहे आणि जुना पॅटर्न तुम्हाला माहिती आहे, प्री आणि मेन्स 2 परीक्षा तुमच्या होणार आहेत. ओके, तर गट क च्या आता 2 परीक्षा होणार आहेत. तर मग याच्यासाठी तुम्हाला काय ना, मोठी संधी आहे, खूप मोठी संधी. 2026 हे जवळपास बघा, हे सरकारी नोकरीचं वर्ष म्हणलं जात आहे. सगळेच जण सरकारी नोकरीचं वर्ष म्हणताय. याच्यामध्ये विषय असा आहे की एवढी मोठी जी संधी आहे ना, ही मोठी संधी तुम्हाला परत कधी मिळेल सांगता येणार नाहीये. त्याच्यामुळे ही संधी आपल्याला आपल्या हातातून घालवायची नाहीये. त्याच्यामुळे आता तुम्हाला सजेशन एक राहील, सेल्फ स्टडी जर तुमची चालू असेल तर ऑल बेस्ट आहे. बट सेल्फ स्टडी सोबत रिस्क घेऊ नका. कुठल्या तरी एखाद्या क्लासचा बॅच जॉईन करा. बॅच जॉईन करताना ही एक गोष्ट लक्षात घ्या की तो क्लास कॅपेबल आहे का तुमच्यासाठी, तो क्लास एमपीएससी मध्ये कॅपेबल आहे का. उगा उठून कोणतीही बॅच घेऊ नका, कुठल्याही अफवांना बळी पडू नका. मोठे मोठे त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओज वगैरे दाखवले जातात, तर त्या अफवांवर बळी पडू नका. ओके, महाराष्ट्रामध्ये तुम्ही रिसेंटली बघत होतो आपण की टेस्ट सिरीजचं वादळ आलं होतं. तर ते टेस्ट सिरीजच्या वादळामध्ये बऱ्याचशा मोठ्या मोठ्या संस्था असतील, अकॅडमीज असतील, यांनी खूप सारा पैसा कमवलाय. आणि त्याच्यामध्ये एक संस्था मी तुम्हाला आवर्जून सांगतो की इग्नाइट अकॅडमी अशी होती की इग्नाइट अकॅडमीने या टेस्ट सिरीजचा जो बाकीच्या लोकांनी बाजार उठवला होता पैशांचा, तर इग्नाइट अकॅडमीने महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच हा उपक्रम केला की पूर्ण टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत दिली त्यांनी. खरंच कौतुक करायला पाहिजे इग्नाइट अकॅडमीचं या ठिकाणी. तर त्यांनी पूर्णपणे तुम्हाला ती एमपीएससी गट ब आणि क ची टेस्ट सिरीज आहे, त्यांनी जवळपास 4 ते 5 टेस्ट त्यांनी घेतल्या, तर पूर्णपणे मोफत घेतल्या. एकही रुपया तुमच्याकडनं त्यांनी घेतलेला नाहीये. आणि मी तुम्हाला स्वतः सांगतो की एका विद्यार्थ्याला जर टेस्ट सिरीज द्यायची असेल तर कमीत कमी 50 ते 55 रुपये प्रति विद्यार्थी खर्च येतो फक्त टेस्ट सिरीजचा. आणि त्यांनी जवळपास 5,000 प्लस पोरं त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज मध्ये एका याच्यामध्ये फ्री दिलेत, फ्री. ओके, तर मग क्लास निवडताना अशी गोष्ट तुम्ही हे करा की तुमच्या हिताचा जो क्लास तुमच्यासाठी काम करेल त्या क्लासला तुम्ही ऍडमिशन घ्या. ओके, आता इग्नाइट अकॅडमी मी सांगतो तुम्हाला, युट्यूबवर तर आता सध्याच्या स्थितीला बघा, युट्यूबवर जर सर्वात जास्त मोफत कंटेंट जर कोणी देत असेल ना तर इग्नाइट अकॅडमी देते.
उगा त्यांचे 1 मिलियन 2 मिलियन सबस्क्रायबर पर्यंत जात नाही. ॲप त्यांचं बघा 1 मिलियन त्यांचे ॲप डाउनलोड आहेत. का विश्वास आहे एवढा विद्यार्थ्यांचा की त्यांच्याकडे कंटेंट आहे. ठीक आहे. सजेशन माझं तुम्हाला हे राहील की त्यांची आता रिसेंटली एक लक्ष बॅच त्यांची सुरू झाली आहे. त्या बॅच तुम्ही जॉईन करू शकता. ओके. फ्री कंटेंट आहे. आधी डेमो लेक्चर्स करा. त्यांचे ऑफलाईन लेक्चर सुद्धा चालू आहेत. आय थिंक 3 सिटीज आहेत, पुणे, संभाजीनगर आणि नाशिक. त्या तिघ सिटीमध्ये तुम्ही जाऊन ऑफलाईन लेक्चर त्यांचे अटेंड करू शकता. ठीक आहे. तर त्यामध्ये सेल्फ स्टडी करून आता एवढी मोठी जी संधी आहे तुमची, या संधीचं काय बोलतात ना, एक छोटीशी चूक आणि ही सरकारी नोकरी आपल्या हातातून जाऊ शकते. आता तुम्हाला माहिती आहे की 8व्या वेतन आयोगानुसार आपला पगार जो आहे, आता AMVIचा जरी म्हटला ना, तर AMVI ची 461 जागांची जाहिरात येते. गट क मध्ये 461 जागांची जाहिरात येते आणि 1 वर्ष तुमचं जर तिथे वाया गेलं, तर त्या एका वर्षात फक्त तुमचं स्वतःचं तेवढं नुकसान होत नाही, तुमचं लाखो रुपयाचं नुकसान होतं. लाखो रुपयाचं नुकसान कसं होतं, तर मंथली पगार तुम्हाला जवळपास 1 लाख रुपये पगारापर्यंत जातो. वर्षाचं किती 12 लाखाचं तुमचं नुकसान होतं तिथे. ठीक आहे. आणि हे 1 वर्ष म्हणजे 365 दिवस परत तुम्हाला झटावं लागतंय. ठीक आहे. त्याच्यामुळे सेल्फ स्टडी करून रिस्क घेऊ नका. गायडन्स घ्या, योग्य मार्गदर्शक निवडा. त्याच्यामध्ये असं नाही की बॅचेसच तुम्हाला हे करावं लागतील. काही ठिकाणी बुक्स तुम्ही रेफर करा, काही ठिकाणी ते सिरीज घ्या, काही ठिकाणी तुम्हाला सेपरेट लेक्चर्स लागले बॅच वाईज, सब्जेक्ट वाईज, तर ते लेक्चर्स तुम्ही घ्या. 2, 5,000, 10,000 ही तुमची इन्व्हेस्टमेंट तिथे असणार आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका आणि व्यवस्थितपणे त्या ठिकाणी एक रोडमॅप तयार करा. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये आता जाहिरात आपण कधी येईल, जाहिराताचं आपलं तुम्हाला सांगितलं मी की जवळपास 3 आता यांनी सांगितले 3 महिने त्या समितीचे होते. पण आता या 3 महिन्याच्या याच्यावर आपल्याला बसणं पडणार नाही. आता जवळपास 1 महिना तुमच्याकडे आहे. या 1 महिन्याच्या आत जाहिरात येऊ शकते. ठीक आहे. आता याच्यामध्ये पदं कोणकोणती आहेत बघा. जुने जी तुम्हाला गट क ची जी जाहिरात आहे रेग्युलर, त्याच्यामध्ये टॅक्स असिस्टंट आहे तुमचं, नंतर टेक्निकल असिस्टंट आहे, इंडस्ट्रियल ऑफिसर आहे, त्यानंतर तुमचं क्लर्क आहे, नंतर एक्साइज PSI आहे आणि RTO AMVI असे एवढे पद तर हे गट क मध्ये असणारच आहे. आणि बाकी मग आपले जे सरळ सेवेचे पद आहेत, ते सरळ सेवेचे पद त्याच्यामध्ये असणारच आहेत. ओके. आता क्लिअर सर्वांना. जर तुमच्या आता याच्याबद्दल काही डाऊट्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये तुमचे डाऊट्स टाकून ठेवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, सोबतचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून भविष्यात येणारी जी महत्त्वाची अपडेट आहे ती अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्याचं काम मी स्वतः करणार आहे. ठीक आहे. सोबत आपलं करिअर मित्राचं इंस्टाग्राम पेज आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो. सोबत आता हे परिपत्रक तुम्हाला पाहिजे असेल तर आयोगाच्या वेबसाईटवर आहे किंवा मी डायरेक्टली तुम्हाला तुमच्या मेसेजमध्येही पाठवू शकतो. मला कमेंटमध्ये मी माझा नंबर देतो, त्या ठिकाणी मला व्हॉट्सअपला मेसेज टाका. सध्या टेलिग्राम बंद आहे. टेलिग्राम बंद असल्यामुळे कोणतीही PDF आपल्याला शेअर करता येत नाही. व्हॉट्सअपवर डायरेक्टली मी तुम्हाला ती शेअर करू शकतो. ओके. चालेल. भेटू आपण अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू. ऑल द बेस्ट.